राजाचा प्रभाव कमी होता, पण सैनिकाचा प्रभाव संताजी धनाजीच्या नावानं प्रचंड ताकदीनं वाढत होता. आणि मग अशा एक कल्पना आली का कार्यकर्त्याशिवाय कुठलाही पक्ष, कुठलाही माणूस, कुठलाही नेता, कुठलाही देश आम्ही पाहतोय मजबूत राहू शकत नाही. कार्यकर्ता असल्याशिवाय पक्षामध्ये सुद्धा पान सुद्धा हलू शकत नाही. आणि मग त्या कार्यकर्त्याच्या नावानं काही पुरस्कार आपण दिले पाहिजे, ज्यानं चांगलं काम केलं. कसे निवडायचे? गावागावात जाऊन निवडायचं का रे बाबू काय काम केलं त्या. मग आता महेश बडे आम्हाला भेटला आणि मग आम्ही कल्पना काढली का एक व्हॉट्सअपवर थोडंसं आपण याचा प्रचार प्रसार करू आणि जे जे अर्ज भरण त्यांच्या अर्ज भरल्यानंतर त्याची एक परीक्षा ठेवू. परीक्षेनंतर मग त्याच्यातून जो पहिला येईल त्याला ते वितरण आपण करणार. कदाचित काही त्याच्यात अडचणी आहे. काय झालंय, मला काही आदर्श शिक्षक पुरस्कार आठवले. बरेच 90% चांगले लोक पुरस्कार हा त्यानं केलेला, त्यानं जो अर्ज केला त्याने दिलेला माणसला. तर या पुरस्कारातून आपण आता चांगले लोक घेऊन अधिक कशी बांधणी करता येईल तो आपण प्रयत्न करू. मग हा विधानसभेची विषय झाला आणि आम्ही सांगतोय का गिरता वही है जो रुकता है और बच्चों को रुकने वाली चीज नहीं, वो दौड़ने वाली है. त्याच्यामध्ये पडलो आम्ही, आमचं असं झालं, आमचं तसं झालं. किती दिवस पाडे वाटायचे, किती दिवस आपण तेच ते डोक्यात ठेवायचं. आता येणाऱ्या निवडणुका कशा जिंकल्या जाईल, ज्याने आम्ही पाहतोय ज्याने मतांची चोरी केली, ज्यानं मतेवर डाका टाकला त्यांना आळवं कसं करता येईल याच्यासाठी खूनगाड घातली पाहिजे. त्यासाठी समोर आम्ही गेलो पाहिजे. ज्यांनी मशीनच्या माध्यमातून मताची चोरी करणारे चोराची अवलाद या हिंदुस्थानामध्ये आम्ही पाहतो एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या देशामध्ये तयार करून पाहतोय. घटनेची चिरफाड केल्या जात आहे. जाती धर्माच्या नावानं पुन्हा देश आम्ही पाहतोय आज खऱ्या लढाईपासून दूर केल्या जात आहे. काल परवा यवतमाळला गेलो आम्ही. यवतमाळच्या एक 12 वर्षाची मुलगी, घराजवळची हापशी चांगली होत नाही, ती दुरुस्त होत नाही म्हणून मरावं लागतं आणि ती नदीत बुडून मरतं. ही अवस्था आहे. परभणीच्या जवळ आम्ही ज्या खेळात गेलोय, नवऱ्यानं आत्महत्या केली म्हणून बायकोनं आत्महत्या केली आणि बायकोनं जेव्हा आत्महत्या केली तेव्हा बायकोच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं, 7 महिन्याची गर्भवती होती. मित्र, या देशाची अर्थव्यवस्था ही तिसऱ्यामध्ये जाऊन बसतं. जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये स्थान घेणारी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये माझ्या गाव खेड्यात राहणारा गरीब असेल, त्याचं घर अजूनही झालं नाही, ज्याला अजूनही भाव भेटला नाही. MREGS मध्ये 200 रुपये मजुरी भेटायची 2017 मध्ये, 2025 मध्ये फक्त 100 रुपये वाढली. अजित दादाचा पगार 2010 मध्ये 55,000 होता. आता दादाचा पगार मानधन 2.5 लाख रुपये है. कितना बढ़ गया. सवाल तो इस बात पर होना चाहिए. प्रश्न आम्ही याच्यावर विचारायला पाहिजे होतं, पण हे प्रश्न विचारणारा कार्यकर्ता आम्ही पाहतोय पूरा सदा देश धडीला लावून टाकलेला आहे. अजित दादाच्या पगाराच्या बाबतीत म्हणजे आम्ही पाहतोय हर एक 4 महिन्यापासून एकही खडको आमच्या नशिबी आला नाही. मला घासत जावं लागतं. पाय तर नाहीच आहे पण मनका पण गेलेला आहे. आणि त्यानं 2-3 डाव मेसेज केले, मी तो पाहिला. 4 दिवसापासून बिस्किटवर आहे. 200 रुपये असले तरी पाठवा चालन. आम्ही तिसऱ्या अर्थव्यवस्थेची भाषा बोलतोय मोदीजी, तिसऱ्या अर्थव्यवस्थेची. मित्र, या गोष्टीची चीड यायला पाहिजे. मी परभणीमध्ये ज्या नवऱ्यानं आत्महत्या केली, तिच्या बायकोनं आत्महत्या केली, ते 9 महिन्याचं 7 महिन्याचं बाळ होतं. त्या गावात जेव्हा गेलो तेव्हा तिथल्या लोकांना विचारलं, तुम्हाला संताप येत नाही काय? तर खाली मुंडकी टाकली. अरे थोडासा राग यायला पाहिजे होता, एखादा बॅनर तरी लावायला पाहिजे होतं. काही संताप नाही. पण हीच जर आत्महत्या एखाद्या जाती धर्माच्या नावानं झाली असते तर मित्र हो, आजूबाजूचे गाव पेटले असते, घर पेटले असते. सांगायचं तात्पर्य कार्यकर्ता आहे म्हणून सांगतोय का तुमच्या आमच्या डोक्यामध्ये व्यवस्थित आम्ही पाहतोय या सगळ्या राजकीय पक्षानं धर्म आणि जात व्यवस्थित नेऊन टाकलेला आहे. धर्म आणि जातीची लढाई तुमच्या आमच्या डोक्यात व्यवस्थित टाकून तुमच्यापासून हक्काची लढाई दूर ठेवण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला बारीक निरीक्षण करून पाहणं गरजेचं आहे. आज माझा बाप आत्महत्या करतोय, आम्हाला चीड येत नाही. आमच्या सोयाबीनचे भाव
7,000हून 4,000 विकावं लागली, 4,500 3,500 विकावं लागली, 8-9 हजाराचा कापूस 7,000 विकावं लागला, तरी मात्र आम्ही पाहतोय एकही संताप नाही, राग नाही, रोष नाही, कधी कोणा बॅनर छापलं नाही. ही जी राग येण्याची प्रक्रिया ते थांबली आहे, ते प्रहारला खऱ्या अर्थानं पेटून पेटून ताकदीनं आम्ही पाहतोय रस्त्यावर येऊन आम्हाला दाखवायची आहे. ती वेळ आमच्यावर आली आहे मित्र. ही खरी महत्वाची हक्काची लढाई थांबत आहे. एमआरजीएस मध्ये काम करणारे मजूर आले फक्त 200 रुपये रोज, आणि कोणी काहीच काम करत नाही. आमदाराले 3,000 रुपये रोज जात आहे. ही जी विषमतेचं बीज पेरल्या जातं. तामिळनाडूच्या सरकारनं बजेट आहे 3 लाख कोटीचं, तामिळनाडूच्या सरकारचं, आणि कृषीमध्ये तरतूद आहे 44,000 कोटीची. महाराष्ट्राचं बजेट आहे 7.5 लाख कोटीचं, आणि तरतूद आहे शेतीवर फक्त 9,000 कोटीची. कोण प्रश्न विचारणार आहे? कोण या गोष्टीवर पुढाकार घेणार आहे? मित्र, उत्तर प्रदेशचं बजेट आहे 8 ते 8.5 कोटीचं, आणि उत्तर प्रदेशच्या बजेटमध्ये शेतकऱ्यासाठी ठेवलेलं आहे 45,000 कोटी. महाराष्ट्र सरकारनं फक्त 9,000 कोटी ठेवले. हे काही शेतकरी पुत्र बोलायला तयार नाही, याच्यावर चर्चा करायला तयार नाही. काही अंधभक्त आम्ही पाहतोय का त्याच्यावर टाळ्या वाजवणारे लोक आहे, आणि जे टाळे वाजवणारे लोक आहे त्याच्या टाळक्यात टाकण्याचं काम येत्या काळात प्रहार केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. आम्ही पाहतोय निवडणुकीच्या अगोदर आमच्या देवेंद्र फडणवीसनं 10 डाव प्रत्येक सभेत सांगितलं का मित्र, येणाऱ्या निवडणुकीनंतर या शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाल्याशिवाय राहणार नाही. 4 महिने झाले, अजित दादा म्हणते पैसे नाही, आणि देवेंद्र फडणवीस बोलायला तयार नाही, आणि शिंदे साहेब त्याला कानच राहिले नाही. हे 3 बंदरों की तरह अवस्था हो गई. एकाच्या तोंडावर बोट आहे, एकाच्या डोळ्यावर बोट आहे, आणि एकाच्या कानावर आहे. आता कोणालाच सांगा कोणता भोंगा वाजवाव, म्हणजे हे 3ही बंदराचे आम्ही पाहतोय तोंड उघडत. लढाई मोठी आहे, लहान लढाई नाही आहे. ही जाती धर्माची लढाई नाही आहे. तुम्ही आपोआप पेटणार, टीव्हीच्या न्यूजवरून तुम्ही भडकून जाणार, आणि या सगळ्या आंदोलनात तुम्ही सहभागी होणार. असं काही आंदोलन नाही आहे. हे जाती धर्माचं पेटवायचं आंदोलन नाही आहे. काही मस्जिद के यहाँ आग लगी फिर मंदिर को भड़का दो, और मंदिर को आग लगी तो मस्जिद को भड़का दो. ये वो आंदोलन नाही आहे. हे आंदोलन तुमच्या आमच्या बापाच्या हक्काचं आहे. ज्याला 2 पाय नाही त्याचं आंदोलन आहे. जो एमआरजीएस वर मजुरी करतं त्याच्या हक्काचं आंदोलन आहे. जो एका दाण्याचे 100 दाणे करतंय त्या शेतकऱ्याचं आंदोलन आम्हाला उभं करायचं आहे. मित्र, ही लढाई तेवढीच कठीण आहे. हे द्विभाषिकवाले सांगत आहे, ज्याला ऐकायला येत नाही, माझा आवाज त्यांच्या कानापर्यंत जात नाही, काय बोललं, कसा शब्द आहे, कुठला आवाज आहे, अमिताभ बच्चनचा आहे का शत्रुघ्न सिन्हाचा आहे, काही पता चालत नाही. केवढं मोठं दुःख आहे. काही लोकांना त्याच्या मायचा चेहरा पाहिला नाही, असे काही अंधे लोक आहेत. मित्र, या लोकांपर्यंत अजूनही स्वातंत्र्य पोहोचलं नाही. आम्ही आमच्या पुरतं मर्यादित राहून चालणार नाही. मेरा नगरसेवकचं काय होईल, मला तिकीट भेटणार का नाही भेटणार, मला माझ्या बच्चूच्या बाजूने बसायला भेटलं पाहिजे. ही स्पर्धा नाही आहे कार्यकर्त्याची, स्पर्धा आहे जो बाप आमचा कमावतं त्याला हक्काचं भेटत नाही, त्याच्यासाठी आर पारची लढाई. आला टाइम तर भगतसिंगा सारखी सुद्धा लढाई लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ते शपथ घेणारा कार्यकर्ता, त्या पद्धतीने चालणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे. मित्र, निश्चितच ही सगळी आम्ही पाहतो अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आज कार्यकर्त्याची अवस्था कशी आहे, कुठल्या संघटनेत कार्यकर्ता कसा टिकतं. एक तर रेस्टॉरंट, बियर बार, मटन, चिकन, दारू गिरू सगळी गाडीची व्यवस्था धूमधाम असलं पाहिजे. त्याच्या हातातले कळा आणि मग शरीरातलं सोनं. आज सगळ्या कार्यकर्त्याची अवस्था अशीच आहे. पक्षामध्ये पाहिलं तर अशाच कार्यकर्त्याचा भर होत आहे, आणि अशा सगळ्या विचित्र अवस्थेमध्ये आम्ही आमच्या बापाची लढाई लढायला निघतो आहे. ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. या छातीवर दगड ठेवावं लागल. ते किती इंचाची आहे माहित नाही, पण मला नक्की माहित आहे त्या 56 इंचापेक्षा माझ्या कार्यकर्त्याची छाती 10 पटीनं अधिक जास्त आहे, हे आम्हाला माहित आहे. ही अतिशय निकृष्ट लढाई येत्या काळात आम्ही लढतो आहे. प्रचंड पक्षाची बांधणी आपण करतो आहे, पुऱ्या महाराष्ट्रभर फिरतो आहे. ते काही जात पात धर्म सांगून फिरत नाही, तुमच्या आमच्या हक्काच्या लढाईसाठी फिरतो आहे. अजूनही गाव खेड्यात गेलो तर लोक अजूनही वाट पाहत आहे, बच्चू भाऊ आता घर कधी भेटन सांगा. 75 वर्ष झाले. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना अन्न वस्त्र निवारा हे त्याचं पसाय दान होतं. किमान या देशातला माणूस बगर अन्नाचा राहता कामा नये, बगर निवाऱ्याचा राहता कामा नये,
बगर वस्त्राचा राहता कामा नये. 75 वर्ष काँग्रेसचे गेले आणि 20 वर्ष आता भाजपचं लागलं. 2022 पर्यंत सगळ्यांना घर मोदीजी देणार होते आणि ते 1.25 लाखाचं. तशी काही बामणाची पूजा आहे 1.25 रुपयाची. 1.25 लाखात घर होत नाही. 2 लाखाचं घर पाडतं आणि 1.25 लाखाचं घर बांधणारी लोक आम्ही पाहतोय. मित्र, अतिशय विचित्र अवस्था महाराष्ट्रात नाही देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. अजूनही इरविनच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन पहा, तिथला MRI बंद आहे, तिथलं सिटी स्कॅन बंद आहे, तिथे डॉक्टरची व्यवस्था नाही. एका बेडवर 2 बेड आहे. ज्या गरीब जिथं गरीबाची आम्ही पाहतोय संबंध येतं, तिथली व्यवस्था आम्ही पाहतोय कोरमडून सगळी बाहेर आम्ही पाहतोय विचित्र अवस्थेत येऊन बसली आहे. शाळा पाहिल्या तर सगळ्या बेचिराग झालेल्या आहे. आणि मग या सगळ्या व्यवस्थेमध्ये एका इकडे देशाची अर्थव्यवस्था 3रं स्थान घेतं आणि गरीब मात्र मातीत जात आहे. त्याच्यासाठी ही लढाई उभी करायची आहे. या लढाईसाठी तुम्ही आम्ही सगळे ना आम्ही पाहतोय सज्ज असलो पाहिजे, तयारी दाखवली पाहिजे. सत्तेत जासाठी नाही, सत्तेतले लोक सामान्य माणसाच्या घरापर्यंत जाण्यासाठी ही लढाई लक्षात घ्या. सत्तेत जाची लढाई नाही आहे. मी तो म्हणतो बरं झालं पडलो, किमान इतका वेळ तर भेटून राहिला ना. आमदार म्हणून बच्चू कडू, काही लोकांना असं वाटत असेल का बच्चू कडूची ताकद आमदारकीत लपलेली आहे. त्यांना हे माहित नाही बच्चू कडूची ताकद बच्चू कडू मध्येच लपलेली आहे, आमदारकीमध्ये नाही. प्रचंड कार्यकर्त्याच्या आम्ही पाहतोय विश्वासावर, त्याच्या ताकदीवर, सामान्य माणसाच्या आशीर्वादावर आपण 2 तारखेपासून पहिली सभा आपण अजितदादा पवार यांच्या घरावर 2 जूनला तिथे अर्थभेद नावाचं व्याख्यान करून अर्थभेद कसा केला जातं, कसा अर्थ आम्ही पाहतोय बजेटमध्ये आम्हाला मारलं जातं. बजेटमध्ये आमच्या शेतकरी मजुराचं, कष्ट करणाऱ्याचं, माझ्या शिक्षणाची व्यवस्था कशी आहे हे अजितदादाच्या गावात जाऊन आम्ही तिथं सांगणार आहोत आणि अजितदादाच्या गावात जाऊन आमची सुरुवात होणार आहोत. 3 तारीख, 3रा दिवस, 3 तारखेला आम्ही पंकजाताई मुंडे, 4था आम्ही पाहतोय बाळासाहेब पाटील लातूरला आणि 5 तारखेला संजय राठोडच्या घरासमोर. 5 तारखेला या विभागातल्यावर सगळ्यांवर जबाबदारी आहे, कारण या विभागात आंदोलन होत आहे. हा विभाग जेवढ्या ताकदीनं दवळणार आहे तेवढंच या महाराष्ट्राचे खरे स्वप्न आम्ही पाहतोय पूर्ण होणार आहे. 5 तारखेला 9 वाजेपर्यंत यवतमाळमध्ये आम्हाला तिथे खऱ्या आंदोलनाची खरी सुरुवात आपण करतोय. आपण अधिक जास्त आंदोलन घेऊन आंदोलन करणार नाही, कारण 5, 6 आणि 7 जूनला कदाचित लग्न आहे आणि पावसाचा अंदाज दिसतोय. संभाजीनगरला 1 लाख संख्येनं आपण हजर झालो, पण पाऊस आल्यामुळे आपण आपली सगळी तिथली असणारी गर्दी फानोफान झाली. यावेळेस आपण ते पूर्ण लक्ष घालतोय आणि मग 5 जूनला आपण सगळ्यांनी आपली सगळ्यांची तयारी आहे. अर्ध्याच लोकांना हात वरती केला. किसको डर, कोणाला काही भीती आहे का गुन्हे दाखल व्हायची? सगळ्यांची तयारी आहे बिलकुल पक्का. 5 तारखेला जमलंच तर मोटरसायकलनं नाही तर गाडीनं, डिझेलचे नाही गाडीचे पैसे भेटणार नाही, जेवण फक्त आम्ही तुम्हाला देणार आहोत. वा, तुम्हाला डिझेल नाही देणार, गाडी देणार नाही म्हटलं तरी टाळ्या वाजवला, तर एकदा त्यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. वा, क्या बडी बात है. पाच तारखेला यवतमाळला 9 ते 10 वाजेपर्यंत जेवढ्या ताकदीनं होईल, जसा लग्नाला जातोय, जसा एखाद्या तीर्थ आम्ही पाहतोय धर्म कार्यालयात जातोय, त्या ताकदीनं इथं हजर व्हायचं आहे. मित्र, एक शेतकरी म्हणून हजर व्हायचं आहे, एक दिव्यांग म्हणून हजर व्हायचं आहे, मी या देशाचा नागरिक आहे म्हणून हजर व्हायचं आहे आणि इतरांना सुद्धा हजर होऊन. आपण सांगितलं का आम्ही हे जीएसटी परत करू, सोयाबीनवर जो हे जीएसटी लागतं तो परत करणार आणि पुन्हा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला 6,000 देणार. बोलायला तयार नाही. आमचा पालक मंत्री बावनकुळे म्हणतं आम्ही कर्जमाफी देऊ, नाही म्हणत नाही, पण तारीख सांगत नाही. आता बावनकुळे आपले पालकमंत्री आहे, तुमचं 15 जून पर्यंत वाट पाहू. तुम्ही जर तारीख सांगितली नाही तर तुमच्या गाडीचा चक्का गायब केल्याशिवाय राहणार नाही. मित्र, ही लढाई अतिशय निकरीनं आणि ताकदीनं लढायची आहे. 5 जून नंतर आपण 5 जूनच्या 12 वाजता आपण यवतमाळ सोडणार, 4 वाजेपर्यंत आपण नागपूरला धडकणार आणि तिथून परत येताना
कारण आम्ही 1,00,000 लोक जमा करायचं ठरलं होतं, पण आता 30 ते 40,000 लोकच घेऊन जायचे, कारण एवढ्या ताकदीनं गेल्यानंतर पाऊस जर आला तर आपला प्रॉब्लेम होईल. आणि मग तिथून आल्यानंतर आपण थोडं आपल्या कार्यक्रमात चेंज केलं आणि ते आंदोलन आम्ही मोजरीला येऊन मी स्वतः